वेलकम टू सखी. सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. खमंग असे मेथीचे पराठे बनवले आहेत. आता थंडीच्या दिवसामध्ये मस्त अशी मेथी खायला मिळते आणि त्यामध्ये जर आपण तीळ टाकून पराठे बनवले ना तर मग विचारूच नका. तर असेच मस्त साधे सिंपल पण खायला खूप टेस्टी असे हे पराठे. ह्या पराठ्याची डिटेल रेसिपी मी टाकलेली आहे. तर सर्वात प्रथम या ठिकाणी मी थोडीशी मिरची, लसूण, हळद आणि जिरे घेतले आहेत आणि 2 वाट्या मेथी बारीक चिरून घेतली आहे. जे पदार्थ मी घेतले होते ते छान सॉरी खलबत्त्यामध्ये ठेचून घेतले आहेत. असा ठेचा करून टाकला ना, की मग पदार्थांना टेस्ट जी आहे ना, ती खूप छान भारी अशी येते. आता या ठेच्यामध्ये हलकंसं मी पाणी ॲड केलं आहे. आता जी आपण चिरून घेतलेली मेथी आहे ना, त्यामध्ये हे पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला जेवढे पराठे करायचे आहेत ना, तेवढंच यामध्ये पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. तर या ठिकाणी मी 2 ते 2.5 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यामध्ये जेवढं पाणी मावेल तेवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. खूप जास्त जे पीठ आहे ना, ते पातळ होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कमी भांडे भरता किंवा कमीत कमी पसारा करता आपल्याला हे पराठे बनवायचे आहेत. हे पराठे लहान मुलांच्या टिफिनला किंवा आपल्याला नेहमीच साधं जरी आपल्याला काहीतरी चविष्ट खावंसं वाटलं ना किंवा एखादी तर व्यक्ती घरामध्ये आजारी असेल आणि तिला आपल्याला चटपटीत असं तोंडाला चव वाढवणारं काहीतरी करून द्यायचं असेल, तर हे पराठे अतिशय उत्तम आहेत आणि खूप हेल्दी असतात. तर मस्त असं मी या ठिकाणी पीठ मळून घेतलं आहे. गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे आणि आता आपल्याला एक-एक पराठा जो आहे तो लाटून घ्यायचा आहे. तर काय झालं बोलण्याच्या नादामध्ये किंवा माझ्या कामाच्या याच्यामध्ये ह्या पिठामध्ये ना तीळ घालायचं मी विसरले होते आणि मीठही घालायचं विसरले होते. तर मीठ मी कसं तरी वरून ॲडजस्ट करून घातलं आणि आता राहिला तिळाचा प्रश्न. तर मी आता तीळ जे आहेत ना ते पराठ्याच्या मध्ये मधोमध जे आहेत ना ते भरून घेणार आहे. तर हलकासा आपल्याला जो पराठा आहे ना तो छान असा एक उंडा एका चपाती एवढा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. छान मस्त गोल उंडा तयार झाला की मग आपल्याला हलक्या हाताने छान असा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे. खाली पीठ चिकटत नाही म्हणजे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळलं गेलेलं आहे. आता या पराठ्याला आपल्याला आतमध्ये थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही या ठिकाणी तूप जर लावलं तर अतिशय बेटर. ते मी या ठिकाणी तेल लावत आहे आणि यावरती आपल्याला आता थोडेसे जे तीळ आहेत ना ते स्प्रेड करून घ्यायचे आहेत. हिवाळ्याच्या दिवसामध्ये मध्ये तीळ खाल्लेले खूप फायदेशीर ठरतात. म्हणून या ठिकाणी मी तिळाचा वापर केला आहे. तीळ तुम्ही स्किप केले तरीही चालेल. मला तीळ आवडतात म्हणून मी तीळ वापरत आहे. तर मी यामध्ये खूप सारे तीळ जे आहेत ना ते भरून घेतले आहेत आणि आता याला छान फोल्ड करून मस्त असं लाटून घ्यायचं आहे. वरूनही आपण तीळ लावू शकतो पण ती तीळ पटकन निघतात आणि खाली सांडतात. ते आपल्या पोटात जात नाहीत म्हणून मी मधी तीळ टाकून घेतले आहेत. आता छान असा आपला पराठा लाटून झालेला आहे. मस्त हा पराठा गरम तव्यावरती टाकून आपल्याला दोन्हीकडून छान भाजून घ्यायचा आहे. या ठिकाणी माझ्याकडून पुढचा व्हिडिओ डिलीट झाला आहे. त्याबद्दल खरंच खूप सॉरी. पण मी हा मस्त पराठा जो आहे ना तो छान भाजून घेतला तव्यावरती तेल वगैरे टाकून. तर या ठिकाणी आता माझे सर्व पराठे तयार झालेले आहेत. मी आज मेथीचेच पराठे केले होते आणि भाजीमध्येही मेथीचीच भाजी केली होती, रस्सा भाजी. आणि हे कॉम्बिनेशन जे आहे ना ते खूप छान भारी असं झालं होतं. दिवसभर मुलांनी याला खूप एन्जॉय केलं. तुम्हाला जर आवडलं तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्की याप्रमाणे जोपर्यंत आपल्याला ताजी आणि मस्त लुसलुशीत अशी मेथी खायला मिळत आहे तोपर्यंत असे पराठे रोज तयार करून खा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.